हॅलो. हॅलो. काय चाललंय? देवाला नैवेद्य. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे द्वादश. सो द्वादशाला आम्ही एकादशीचा जो उपवास असतो तो सोडत असतो, तर त्याचाच नैवेद्य भरायला आता चालू आहे. सो तुम्ही सुद्धा या, दाखवते मी आज नैवेद्यात काय काय बनवलंय. खूप सिंपल बनवलंय, वा. जास्त असं काही मी बनवलं नाहीये. बघ, आज द्वादशी सुद्धा आहे आणि प्रदोष सुद्धा आहे. द्वादशी संपते संध्याकाळी आणि त्यानंतर प्रदोष चालू होतोय. आहे का? मला प्रदोषाचं नाही माहिती. हो, गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे प्रदोषाच्या वेळी शंकराची पूजा करायची. शंकराची त्याचा एक अध्याय वेगळा, प्रदोषाची शंकर पूजा. हा, गुरुचरित्रामध्ये सांगितलं. हो, बरोबर. सो आता अशा प्रकारे जेवण तर माझं झालेलं आहे मगाशी, पण मग नैवेद्य मी आता भरते. सो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मी डाळीची आमटी केलेली आहे. ओके. आणि ना मी मस्त आहे बघा, मी बनवलेली आहे छोलेची भाजी. ओके, वाव. हो, छोले शिवांशला आणि कृष्णाला दोघांना पण छान आवडतात. आणि मला पण आवडतात छोले, खूप आवडतात. आणि डॅडांना सुद्धा आवडतात. मला फक्त छोले आवडतात, पण असे मसालेवाले छोले नाही आवडत. जे पंजाबी लोक करतात ना ते छोले सुंदर असतात खायला. हा, मी जे करते ते आपलं प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीचे छोले करते, म्हणजे काही चेंजेस नसतात माझे. आणि मी ताक सुद्धा देते. एक मिनिट. सो थोडस मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. मीठ नाही टाकले ना मी. ओके. आता पावसाळा आहे तरी पण मी ताक करते, कारण की ताकाबरोबर मला पर्सनली जेवायला खूप आवडतं. पापड पण असतातच कधीतरी, पण ताक हे मी रोज माझ्या मील मध्ये असतच. सो हो, ते कॅल्शियम रिच पण आहे आणि पोटाला सुद्धा थंड असतं. हो, मी पहिल्या आधी हे ना असं ढवळून घेते. ऑलरेडी रवीने माझं झालेलं आहे. आता मीठ आहे ना त्याच्यामुळे आज आहे ना मुलांची शाळा, आज मंडे रुटीन चालू झाला. मुलं आज शाळेला गेलेली आहेत आणि ॲज युजल त्यांचं काम सकाळपासून चालू होतं. सो असं बघा ताक झालेलं आहे. कृष्णला ना वटाणे भात आवडतो, म्हणजे सेम माझ्यासारखं आहे. मला पण वटाणे भात हा खूप आवडत असतो आणि पांढरा भात पण आता रेग्युलर पण खातो तर आवडतो, असं काही नाही. सो अशा प्रकारे बघा नैवेद्य माझं भरून झालेलं आहे. आणि काल तर मुलांचा माझ्या पूर्ण एकादशीचा उपवासच झालेला आहे, कारण की एकादशीचं जो जेवण आहे ना, म्हणजे सॉरी एकादशीचा जो फराळ आहे ना, तो युजली खायला खूप सुंदर लागतो. स्पेशली मला वरीचा भात आणि त्याची जी शेंगदाण्याची आमटी आहे ती मला खूप आवडते. आणि उत्कर्ष एक आणखीन एक व्हेरियंट बनवते. एक भोपळ्याची रेसिपी आहे, भोपळा आणि ना मी खिचडी बनवते. भोपळा टाकतं त्याच्यामध्ये. इफ यू डोंट हॅव भोपळा, म्हणजे पंपकिन नसेल तर तुम्ही पोटॅटो पण टाकू शकता. तर ती रेसिपी मला वाटतं खूप वेळा मी माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. ती आहे ना इन्स्टंट आहे आणि एवढी खायला आणि फुल फिलिंग आहे, म्हणजे पटकन पोट तुमचं भरतं. आणि ती रेसिपी युजली मी करत असते, पण आता ती काल मी केली नव्हती. काल सकाळी वडे झाले आणि संध्याकाळी थोडंफार केलं होतं मी. आणि आता उपवास सोडायचा आहे, सो उपवासाचं असं मस्त छान जेवण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हा आधी नैवेद्य दाखवते मी आणि मग आम्ही जेवणार आहोत. सो चला.
प्रकारे आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि 10 मिनिटात आम्ही जेवणार आहोत. आणि चला लवकरात लवकर मी श्रावणाची जी तयारी असते म्हणजे आपल्या घराची साफसफाई असते ती मला सुरू करायची आहे. सो मी आता म्हणजे घर पण मोठं आहे आणि दुसरी गोष्ट मुलांचे जे शेड्यूल आहे तर त्याच्यातून मला वेळ काढून सगळ्या गोष्टी साफ करायच्या आहेत. सो जसं जमेल तसं मी तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. आणि आता श्रावणाच्या आधी आपले सगळे उपवास असतात किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात त्याच्यामुळे श्रावणाच्या आधी एक मी पूर्ण घराला साफ करून घेते म्हणजे डीप क्लिनिंग करून घेते. सो ते मला बरं पडतं. सो नक्कीच मी ते सगळं शेअर करेन तुमच्याबरोबर. सो आता नैवेद्य वगैरे झालेला आहे, थोड्या वेळात आम्ही जेवू. सो भेटू आपण त्यानंतर. सो चला. Later that same evening. आता झाली संध्याकाळ आणि आता कृष्णाचे केस विंचरायची तयारी चालू आहे. ओके. कृष्णाची आता प्रॅक्टिस आहे. हो स्केटिंग आणायचं तुला. ऍक्च्युली काय झालं माहिती, ही जी स्केटिंग होती ना ती तिला बसत नाहीये, मोठी आहे खूप. हा मग तिला थोडं तिच्या मापाची आणायची. तिला ऍक्च्युली आणली होती असं हो. ओके तो आहे ना तुला डबल दात येतोय त्याच्या खाली. तिला दात येतं तिथे. अजून तिचे दात म्हणजे कुठलेच निघाले नाहीत पण तिथे दात येतो तिला. इथे बघ माझ्याकडे बघ. हा इथे बघ. छान ना. शिवांश कोणता सब्जेक्ट करतोयस? सायन्स. हा सायन्स करतोय. आणि माझा दिवाबत्ती झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते. ह्यांचं चालू आहे आणि हे बघा ह्यांचं चालू आहे. सो फायनली झालेली आहे संध्याकाळ आणि हे बघा हे अभ्यास करत आहेत. सो ते लोक थोडा अभ्यास करू देत, मी तुझ्याशी थोडं कनेक्ट होते म्हणजे म्हणली थोडं बोलूया. आज आहे प्रदोष असल्यामुळे आज ते संध्याकाळचा अभिषेक करत आहेत. आणि म्हणजे कसं होतं ऑफिसवरून वेळ मिळत नाही त्यांना दिवसभरामध्ये. सो ते संध्याकाळी म्हणजे सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी ते अभिषेक नक्कीच करत असतात. सो त्यांचं आता झालेलं म्हणजे होईल थोड्या वेळामध्ये. आणि शिवांश कृष्णल बसलेत अभ्यासाला म्हणजे त्यांचं जे स्कूलचा जो होमवर्क असतो तो आल्यानंतर लगेच त्यावेळी म्हणजे संध्याकाळी थोडा वेळ झोपतात आणि उठले की मग ते त्यांचा अभ्यास करायला बसतात. सो थोडंसं मला आता शिवांशचं घ्यायचं अभ्यास. कृष्णलचा मला असं आज काही घ्यायचं नाही आहे. ऑलरेडी मी कृष्णलचा काय वेळ घेतलेला आहे बऱ्यापैकी. सो आज घेणार आहे शिवांशचा. मी एक दिवस शिवांशचा घेते एक दिवस कृष्णलचा घेते. मी असं करते म्हणजे मला पूर्ण वेळ त्यांना देता येतो एकालाच. आणि अशा प्रकारे मस्त छान संध्याकाळ झालेली आहे. सो मी इकडे आता तुळशीला दिवा वगैरे लावून झालेला आहे. आणि आज जरा बाहेर जायचा प्लॅन आहे म्हणजे थोडा मार्केटमध्ये. कारण की काल मी भाजी वगैरे काही घेऊन आली नव्हती. सो काल मी भाज्या वगैरे काही घेऊन आली नव्हती. एकादशी होती म्हणून एवढं काही मी बाहेर गेली नव्हती संध्याकाळी. तर आता मी त्या फक्त 2-3 दिवसाच्या भाज्या घेऊन येणार आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट मी गुरुवारी जाऊन पूर्ण आपला जो भाज्या आहेत ते घेऊन येणार आहे. सो आता उद्याचं टिफिनसाठी पण भाज्या हवेत मला. सो ते घेऊन येते.
आणि अजून 1-2 कामं आहेत ती मला करून यायची. सो बघू, शिवांची डॅडी आले तर वेल अँड गुड, नाही आले तर मी जाईल. सो फायनली आता मुलांचा अभ्यास वगैरे सगळं झालेला आहे. त्यांची पॅकिंग चालू आहे आता. बॅग वगैरे म्हणजे थोडंसं भरून वगैरे ठेवतात ते. आणि खुशाल अजून पण अभ्यास बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला दाखवते. Few moments later. ग्रीन आपला रेड कलर होता ना? हो, तो थोड्या वेळानंतर तो ऑरेंज होतो. हा, ऑरेंज नाही, येल्लो झाला. येल्लोइश. हा, आता ह्याला मला वाटतं ठीक आहे. आणि ते बघा, ते प्लांट केवढं मोठं झालंय. हे तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी. 1 मिनिट लांबून दाखवते. हे बघा, हे प्लांट किती मोठं झालेलं आहे. मला वाटतं त्याला थोडं कट करायला पाहिजे आता ना, कारण की त्याला रिप्लेस केलं पाहिजे दुसऱ्या जागेवर. हो, त्या तिकडच्या बाल्कनीत ठेवलं पाहिजे, त्या बाल्कनीमध्ये. कारण की हेच सगळी जागा इकडे घेते पूर्ण. बाकीच्या झाडांना जागा एवढी मिळत ते पण नाही. आता मोठं होत चाललंय. हा, हे पण एकच स्ट्रेट आहे, पण हे असं पूर्ण पसरते ना, त्याच्यामुळे राहायला पाहिजे. आणि आता उद्या थोडीशी आम्हाला झाडांची कटिंग करायची. तुम्हाला मी लास्ट टाइम बोलली होती ह्याच्याबद्दल. सो ह्याच्याबद्दल मी विचार करते, हे चेंज करूया आपण. आणि हे एवढं भरल्यानंतर छान वाटतं ना झाड. हो, छान वाटतं. मस्त वाटतं. म्हणजे पहिला आधी माझ्याकडे ना इकडे ह्या साईडला एक होतं आणि ह्या साईडला एक होतं, पण ते नंतर ना पूर्ण म्हणजे खराब झालं होतं. आणि त्यानंतर शिवांच्या डॅडीने परत छोटं कट करून त्याच्यामध्ये करून ते हे वाढवलं होतं. आणि त्याला खूप, मला वाटतं 2-3 वर्ष झालेले. सो आता ह्याला चेंज करायचंय. आणि असंच सेम मी 1 आणेल इथे. ते म्हणजे भरगतचं वाटतं. आता व्हिडिओ मी एंड करत आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आमची बाळ पण आली तुम्हाला सांगायला. 1 मिनिट, हातामध्ये काय आहे? हातामध्ये मी वडा खाते. सो आता मी ब्लॉगचा एंड करत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि प्लीज तुम्ही सगळे बघताय तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला, उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग घेऊन. सो बाय.